3 जुलै 2024 बुधवार. द पियानिस्ट हा मूवी बघितली. छान आहे, इमोशनल आहे. बॅकग्राऊंड परत जर्मनी, रशिया यांचं युद्ध आणि ज्यूजवरचे अत्याचार ह्याच्यावरच आहे. पण रिअल स्टोरी आहे. एक ज्यू पियानिस्ट असतो की जो तिथल्या रेडिओवर वाजवत असतो आणि त्यांची फॅमिली, त्याचा एक भाऊ, बहीण, आई वडील असे सगळे घरात असतात. आणि मग जेव्हा एकदम सडनली एक दिवस असं अनाऊन्स होते की सगळ्या ज्यूजनी जितके आहेत त्यांनी हातावर पट्टे बांधावे आणि त्याच्यावर एक स्टार असं असेल व्हाईट, तो राईट हातावर बांधावा. आणि मग त्याच्यानंतर त्या सगळ्यांना एका ठिकाणी डंप करण्यात येतं एका बिल्डिंगमध्ये. तर ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्याच्या तशा ओळखी असतात पुष्कळ. आणि एक मुलगी त्याला भेटते जेव्हा ते बंबार्डिंग वगैरे होत असतं, म्हणजे अटॅक चालू असतात तेव्हा. तर ती म्हणते मी तुम्हाला ओळखते, तुम्ही खूप छान पियानो वाजवता वगैरे, म्हणजे असे त्याचे फॅन्स पुष्कळ असतात. तर हे लोक जेव्हा त्या बिल्डिंगमध्ये जातात तर त्या बिल्डिंग म्हणजे दरवेळेस ह्या जर्मन्सचं काय असतं की त्यांना चांगले लोक, म्हणजे चांगले म्हणजे यंग लोक पाहिजे असतात कामाला, काम करून घ्यायला. तर दरवेळेस आणि जे मग म्हातारे वगैरे असतात त्यांना सरळ ते लोक एक तर घरातनं ढकलून टाकतात किंवा गोळ्या मारतात, काय वाटेल तसा अत्याचार. आणि एकदा मग सगळ्यांना ह्यांना कोंबून एका ट्रेनमध्ये दुसरीकडे घेऊन जातात. म्हणजे हे सगळे असे प्रकार एका मागोमाग सुरू असते. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये हळूहळू तो आपल्या पूर्ण फॅमिलीपासून बिछडून जातो. शेवटी तो एकटाच राहतो. पैसे पण त्यांना ठेवायला आधी बंदी केली असते की तुम्ही एवढेच पैसे जवळ ठेवू शकता, तेवढेच ठेवू शकता. मग हे लोक म्हणतात आपण काय करायचं, कुठे लपवायचे, तर मग आपण माझ्या गिटारमध्ये लपवूया, बाकीचं याच्या कुंडीत लपवू, असं तसं. म्हणजे त्या लोकांचं हेच चाललं असतं. नंतर नंतर त्यांना मग रोज खायला मिळत नसतं. कसं, कारण अर्निंगच नाही काही, सगळं बंद. तर पैसे पण नाही, मग पैसे नाही तर खायला नाही, काय कसं करायचं. म्हणजे ते सगळं प्रकार दाखवलाय की ज्यूजवर कसे अत्याचार होत राहतात ते, आणि कसं ते बिचारे राहतात ते, म्हणजे अक्षरशः भिकाऱ्यांपेक्षाही वर्स्ट कंडिशन त्यांची झालेली असते. आणि मग त्या सगळ्या याच्यामध्ये हा कसा तरी वाचत वाचत एस्केप होत 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 पोचतो एका ठिकाणी. तर तिथे मग त्याला एक जण पत्ता देतो की तू काही तुला जरी प्रॉब्लेम आला तरी, म्हणजे त्याला मग एका त्या घरामध्ये लॉक करून ठेवतात आणि म्हणतात काही जरी प्रॉब्लेम आला तर तू या पत्त्यावर जा. मग तो आधी राहत असतो चांगला, पण मग त्याला जॉन्डिस होतो. मग तिथे पण त्यांना म्हणजे कळतं त्या लोकांना की इथे कोणीतरी राहतंय वगैरे. तर मग परत त्याला तिथून पळावं लागतं. मग असं करत करत तो दुसरीकडे जातो शेल्टर म्हणजे घ्यायला. मग ते नवरा बायको ते पण सोडून तिथून जातच असतात. प्रेग्नंट असते ती बायको, तर ती माहेरी वगैरे जाणार असते. मग तिथून तो परत पळत पळत जिथे त्यांना ठेवलेलं असतं आधी, तर तिथे ती, आणि पार्टिशन जेव्हा त्यांना बिल्डिंगमध्ये त्या शिफ्ट केलं असतं तर तेव्हा एक मोठी भिंत बांधून टाकली असते की तुम्ही इकडे याच्या भिंतीच्या पलीकडे यायचं नाही. तर तो त्या तुटल्या फुटल्या बिल्डिंग मध्येच एका जाऊन लपतो, वरती अॅटिक वर. तिथेच त्याला जे काही सापडत असतं खालचं तेच तो किती दिवस तिथेच असतो. तर काही दिवसांनी तिथे जर्मनी लोकांचं टेम्पररी ऑफिस थाटलेलं असतं. ऑफिस म्हणजे काय, कारण आता ह्या जर्मनच्या याला कंटाळून म्हणजे फ्रान्सनी, ग्रेट ब्रिटननी पण हे उठाव केलेला असतो आणि रशिया पण त्या युद्धात उतरलेली असते. त्याच्यामुळे आता हळूहळू जर्मन सैन्य मागे हटत असतं. म्हणजे ते आता घाबरत असतात, म्हणजे ते हरायच्या याच्यावर असतात. तर त्यांच्या अशा छोट्या छोट्या तुकड्या वेगवेगळ्या ठिकाणी असतात, म्हणजे अटॅक करायला वगैरे. तर त्या याच्यात तिथला एक जर्मन सैनिकला असं वाटतं की कोणीतरी इथे आहे अजून वरती, आणि मग तो वॉच ठेवतो आणि हा पकडला जातो पियानिस्ट. मग तो विचारतो त्याला की तू कोण आहे, काय आहे, कसा करतो. तो चुपचाप त्याला आणून देतो, खायला वगैरे आणून देत राहतो.
आणि तो म्हणतो, तू माझ्याकरता पियानो वाजवशील का? मग तो त्याच्याकरता पियानो पण वाजवतो. आणि म्हणजे अशा प्रकारे मग तो निदान जिवंत राहतो. आणि मग अल्टिमेटली एक दिवस असं डिक्लेअर होतं की, म्हणजे दाखवलंच आहे, मग अटॅक वगैरे जोरात होतो. आणि मग डिक्लेअर होतं की आता जर्मन्सच म्हणजे तेच लोक सगळे पकडून त्यांना नेलेलं आहे आणि जिंकले. तर हा मग बाहेर म्हणजे जसंच त्याला कळतं की आता सगळे गेले जर्मन आहे आणि आता रशियावाले आलेत रूस, तर तो बाहेर पडतो. त्या नेमका त्या जर्मननी ह्याला थंडी वाजू नये म्हणून स्वतःचा कोट दिला असतो, म्हणून ते लोक आधी त्याला जर्मन जर्मन म्हणून त्याच्यावर गोळ्या झाडतात. पण हा म्हणतो, नाही, मी पॉलिश आहे, मी पोलँडचा आहे आणि मी पण असाच लपून बसलो असतो वगैरे. मग ते परत त्याला घेऊन जातात. मग सगळं परत दाखवलंय की वेल सेटल्ड होते, एस्टॅब्लिश होते. तर त्या ज्या जर्मननी त्याला मदत केली असते, तर तो मग एका याला सांगतो की समजा हा जर भेटला पियानिस्ट, तर त्याला नक्की सांगा मी आठवण करतोय वगैरे. आणि मग दाखवलंय की सर्व नीट झाल्यावर हा परत तिथे रेडिओ स्टेशनवर पियानो वाजवायला लागतो आणि त्याला पण त्याची पण सुटका करतो. तो म्हणजे सांगतो की बुवा यांनी यांनी मला मदत केली, यांनी मला वाचवलं वगैरे. तर अशी ट्रू स्टोरी आहे की असं काही नसतं की त्या लोकांमध्येही चांगले लोक नसतात, त्यांच्यातही काही चांगले लोक असतात. आणि मुख्य म्हणजे हा पियानो त्या याच्यामध्ये सॉफ्ट हार्टेड आणि त्याच्या त्या क्वालिटीमुळे कदाचित असेल. आणि मग त्याची बहुतेक नॉर्मल डेथ त्याची 2000 मध्ये अशी झाली असं सांगितलं. ओव्हरऑल चांगली आहे मूवी.